मित्रांनो नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. आज अतिशय वेगळा विषय मी घेऊन आलेलो आहे. तो आहे एका पुस्तकाच्या निमित्ताने पुढे आलेलो आणि हे पुस्तक आहे आर्थिक गुन्हेगारीचं अंतरंग. या पुस्तकाच्या ज्या लेखिका आहेत अपूर्वा प्रदीप जोशी, आज त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत. अपूर्वा, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार संतोषजी. आपण आता गप्पा सुरू करूया. किती गुंतागुंतीचा विषय असला तरी आमच्या गप्पा अशा हलक्या फुलक्या असणार आहेत, त्याच्यामुळे काळजी करू नका. आता इतक्या सरळ मार्गी माणसाला फ्रॉड शोधणं म्हणजे त्याला एक वेगळं काहीतरी माइंडसेट लागत असेल. मी या क्षेत्रात कसे आले ते बाय ऍक्सिडेंट आले आणि इट वॉज अ गुड ऍक्सिडेंट. मनाची तयारी देखील वेगळ्या पद्धतीने करावी लागत असेल. ती कशी झाली? कारण आता चोर सुद्धा स्मार्ट झालेले आहेत. तुमच्या पुस्तकातून त्याचे अनेक दाखले आहेत. म्हणजे आम्हाला जसे तुम्ही घोटाळे शोधाल का म्हणून फोन घेतात तसे आम्हाला मागे आम्ही केलेत घोटाळे पण तुम्ही हे लपवू शकाल का असेही फोन आलेले आहेत. त्याच्यात ते घोटाळे काढून पाहिले तर त्याच्यामध्ये मराठी लोकांची नावं ज्यांनी घोटाळे केलेले आहेत ही सहसा कमीच दिसतात. त्याच्यामुळे लेखिका बनणं हा एक मोठा माइलस्टोन होता आणि तो अचीव केल्यावर त्याचं समाधान खूप मोठं.